चंद्रपूर ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय मेळाव्यास राज्याचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी उपस्थिती लावत पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील सत्य परिस्थिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागातील पत्रकार अनेक अडचणींवर मात करत निपक्षपाती वृत्तांकन करतात. त्यांच्या कार्याचा समाजाला मोठा लाभ होत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. मेळाव्यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले होते. पत्रकारांच्या समस्या, सुरक्षितता, शासकीय योजनांचा लाभ तसेच ग्रामीण पत्रकारितेला अधिक बळकटी देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या विविध मागण्या आणि आगामी उपक्रमांची माहिती मुनगंटीवार यांच्यासमोर मांडली. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक करत समाजहितासाठी प्रामाणिक पत्रकारितेची गरज अधोरेखित केली. पत्रकार आणि प्रशासन यांच्यात समन्वय राहिल्यास विकास कामांची माहिती प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांसाठी शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित पत्रकारांमध्ये विविध विषयांवर विचारमंथन झाले. संघटनात्मक बळकटी, पत्रकारांचे हक्क, बदलते माध्यम विश्व आणि डिजिटल पत्रकारितेतील संधी यावरही मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि पत्रकार संघाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. कदाचित आपली पत्रकारिता छोट्या क्षेत्रात असेल, पण म्हणून मनात हा भाव कधी आणू नका की मी छोटा आहे, मी काय करू शकतो. कदापिही आणू नका. आपली वो चिड़िया जैसी सोच रख के आगे बढ़ना है कि समाजामध्ये जिथे जिथे आग लागली आहे, जिथे जिथे चांगल्या गोष्टी नष्ट होण्याची शक्यता आहे, जिथे जिथे संस्काराची आवश्यकता आहे, जिथे जिथे जातीचा विकार पराकोटीला पोहोचला आहे, जिथे जाती द्वेष माणसाला पराकोटीचं शत्रुत्व निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला प्रोत्साहित करताय. मग अशा प्रसंगामध्ये आम्ही कितीही छोटे पत्रकार असू द्या, कदाचित आमच्या हाती 10 लक्ष सर्क्युलेशन असणारं वर्तमानपत्र नसेल, कदाचित आम्ही श्रीमंत नसू, कदाचित आमची क्षमता कमी असेल, पण एक पत्रकार म्हणून या भूमिकेमध्ये आपण न्याय दिला पाहिजे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.